अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण 4था अध्याय बघणार आहोत. ह्याच्यामध्ये काय आहे? कार्तवीर्य अर्जुनाच्या कथेस आरंभ. सत्संगतीकरिता सूर्यव्रत व अनंतव्रत. कार्तवीर्याचा जन्म. कार्तवीर्याला राज्याविषयी वैराग्य. गर्गमुनींनी राजाजवळ श्री दत्त महात्म्य वर्णनास आरंभ केला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. कृतयुगी सोमवंशात हैहयकुळी विख्यात जाहला कृतवीर्य जिताहित धर्मरत सार्वभौम. तर कृतयुगामध्ये सोमवंशात हैहयकुळामध्ये एक कृतवीर्य नावाचा शत्रूला जिंकणारा असा आणि धर्माने राज्य करणारा राजा होता. त्याला शतपुत्र झाले. चवन शापे ते मेले. राजाला ते दुःख झाले. राज्य सोडिले शोकाने. तो एके दिनी अकस्मात गुरु येऊनी भेटत. राजा पडे दंडवत खिन्नचित्त होनिया. तर त्याला 100 मुलं झालेली होते आणि त्या चवनाच्या शापाने ते मेले आणि त्या दुःखाने राजाने राज्यच सोडून दिलं आणि वनात निघून गेला. तर त्याला एका दिवशी एक सद्गुरू येऊन भेटले आणि राजाने त्यांना दंडवत केलेलं आहे. राजा म्हणे, हाय हाय अपुत्र मी करू काय. दैवे देखिले हे पाय माझा अपाय दुरावेल. गुरु म्हणे, धरी धैर्य तुझं सांगतो उपाय. जेणे घडेल श्रेय तुझा अन्वय वाढेल. असे एक रविव्रत सर्व पापा करील शांत. देईल सुख अत्यंत उत्तम सूत देते ते. तर राजा त्याला सांगायला लागला की मी निपुत्रिक झालो आहे म्हणे. माझं खूप मोठं दुःख आहे म्हणे. मी काय करू? बरं झालं म्हणे तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या दर्शनाने जरी माझं दुःख कमी होईल म्हणे. मग ते सद्गुरू त्याला सांगायला लागले की धीर धर म्हणे. अरे तुझा जो काय प्रश्न आहे म्हणे त्याच्यावर उत्तर आहे म्हणे. तर तू आता एक रविव्रत म्हणून आहे ते तू कर म्हणे. आणि ते जर तू केलं तर तुझा हा वंश जो हे झालेला दुःख हे मुलांच्या जाण्याने तुला दुःख झालेलं आहे तर तुझा वंश वाढेल म्हणे ह्या व्रताने. असे एक रविव्रत सर्व पापा करील शांत. देईल सुख अत्यंत उत्तम सूत देते जे. हो का जाती वंध्या नारी मृतवंध्या होई जरी. ती हे व्रत करी तरी होईल निर्धारी सुपुत्र. जिचा गर्भ स्रवेल किंवा पोटी धरील सल. 9 मासांपूर्वी पडेल मरोनी उपजेल बालक. उपजतांची शून्य पडेल किंवा सटवी शिवेल किंवा बाळपणी मरेल. जड होईल सर्वतः होई ग्रहभूत रोगार्थ किंवा आकस्मित प्राणांत. ऐसे हे दोष समस्त हे व्रत निवारेल. ते मी जे तुला आता व्रत सांगणार आहे म्हणे त्या व्रताने काय काय होतं म्हणे. तर सर्व पापांचा तर नाश होतोच. मनाला शांतता लागते आणि ते आपल्याला चांगला मुलगा देतो म्हणे. ते पुत्र देतो म्हणे आपल्याला. कोणाला देतो? वंध्या नारी असतील जन्मताच म्हणजे ज्यांच्या नशिबात पुत्र नाही त्यांनाही मुलगा होतो म्हणे. आणि ज्या काही आहेत त्यांनी हे व्रत केलं किंवा जिचा गर्भपात होतो किंवा 9 महिने व्हायच्या आधीच मूल मरून जातं किंवा जन्माला आल्यानंतर मरून जातो किंवा सटवी शिवते किंवा बाळपणी जे आजारी होतात आणि ते मरतात तर त्यांनासुद्धा तो हे व्रत केल्याने चांगलं फळ मिळतं म्हणे. तर कधी करायचं? सप्तमी रविवार दिनी पंचांग शुद्धी पाहुनी चंद्र अनुकूल जानोनी व्रतारंभ करावा. तर कधी करायचा? रविवारी सप्तमी तिथी आली पाहिजे आणि पंचांगामध्ये चांगलं मुहूर्त पाहिजे तेव्हा हा व्रताचा आरंभ करायचा. व्रत संकल्प करून करावे पुण्याह वाचन. नांदी श्राद्ध करून आचार्य आवरण करावे. आचार्ये गृहशुद्धी करून करावे अग्निस्थापन. विधीने कलश मांडून त्यावरी देवत्या स्थापाव्या. तर काय करायचं? हे करायचं पुण्यावाचन करायचं. एक चांगला ब्राह्मण बोलवायचा, पुण्यावाचन करायचं. नांदी श्राद्ध म्हणजे काय? जे मंगल कार्याच्या आधी केलेलं जातं त्याला नांदी श्राद्ध म्हणतात. आणि ते करायचं. त्यांच्याकडून होम हवन करून घ्यायचं आचार्य म्हणजे ब्राह्मणाकडून आणि गृहशुद्धी करून घ्यायची.
आचार्य गृहशुद्धी करून करावे अग्निस्थापन, विधीने कलश मांडून त्यावरी देवता स्थापाव्या. आणि मग कलश मांडून त्याच्यावर देवता स्थापन कराव्या. कोणत्या देवता? सूर्य रुद्र सप्तमातृका यांच्या स्वर्णप्रतिमा देखा, पूजोनी तदुत्तर भागी ऐका, शांतर्थ ठेवा 7 कलश. तर सूर्य रुद्राची स्थापना करायची आणि सप्तमातृका यांच्या सोन्याच्या प्रतिमा करून तिथं ठेवायच्या आणि कलश मांडायचे. ते विधीने पूजून शांतीसूक्त जपून करोन या अन्वाधान करावे हवन विधीने. तर होम करायचा आणि त्या होमामध्ये समिधा टाकायच्या. समितील यव पायस 78 शत प्रत्येकास, आहुती द्यावा होमशेष बलिदानादी करावे. काय करायचं? होम करायचा आणि त्याच्यामध्ये तीळ, सातू, खीर असं यांच्या आहुत्या टाकायच्या. आणि नंतर प्रत्येकाला किती आहुत्या टाकायच्या? 78 शत 108 प्रत्येकाला, प्रत्येक देवतेला आहुत्या द्यायच्या. पूर्ण आहुती करून जीवत प्रजा सुवासिनी त्या करवी कलशोदकांनी अभिषेक करावा. पूर्णाहुती करायची नंतर आणि ज्यांचे मुलं जिवंत आहेत अशा सुवासिनी बोलून त्यांच्याकडून ह्या कलशामधल्या पाण्याने अभिषेक करायचा त्या मूर्त्यांना. दीर्घायु हो ह्यांचा बाळ, सूर्यादी ग्रहमंडळ, त्रिमूर्ती लोकपाळ सकळ, सर्वथा बाळ रक्षोत. सर्वही रक्षोत अनुदिनी, बाल ग्रह भूत अग्निशनी, न पीडवत निषदिनी. असे चिंतून अभिषेकावे, स्नान करोनी वस्त्रे ती द्यावी आचार्याचे हाती. सुवासिनी ब्राह्मणाप्रती यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आणि मग त्या सुवासिनींकडून अभिषेक करायचा आणि म्हणजे अभिषेक करवून घ्यायचा. आणि मग त्या सुवासिनींना आणि ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची स्नान करून. आचार्या द्यावे गोप्रदान, तिलपात्री काळमूर्ती पूजोन, ती ब्राह्मणा देऊन ब्राह्मण भोजन करावे. मग आचार्यांना गाईचं दान द्यायचं आणि तिळाच्या पात्रामध्ये काळमूर्ती पूजून ती ब्राह्मणांना द्यायचं आणि ब्राह्मण भोजन घालायचं. यथेष्ट वाढावे पायसान्न, दक्षिणा तथा देऊन घ्यावे आशीर्वचन, अरिष्ट निरसन होईल. तर त्यांना ते पायसान्न जे आहे ते पोटभर असं वाढावं आणि मग दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दीर्घायु हो बालक, 100 वर्षे भोगय सुख, जे त्याचे दुरित दुःख ते वडवा मुखात पडो. तर त्या ब्राह्मणांकडून आशीर्वाद काय घ्यायचा की यांचा बालक जो आहे तो दीर्घायू हो आणि त्यांचे जे दुःख आहेत तर ते समुद्रात जो वडवाग्नी आहे त्याच्या तोंडात पडो म्हणे. ब्रह्मा हरिहर षडानन, इंद्र वायू हुताशन, करोत अरिष्ट निरसन, विप्रे आशीर्वचन असे द्यावे. आणि ब्रह्मदेव, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर आणि षडानन म्हणजेच कार्तिकेय, तसेच इंद्र, वायू म्हणजे वारा आणि हुताशन म्हणजे अग्नी, हे सर्वांनी याच्या मुलाचे अरिष्ट म्हणजे दुःख निवारण करावे असा आशीर्वाद ब्राह्मणांनी द्यायचा म्हणे. करावे कर्म ईश्वरार्पण, करावे कुटुंबासह भोजन, सूर्यप्रसादे अरिष्ट निरसन, हो निसंतान वाढेल. आणि मग सर्व झाल्यानंतर जे काय कर्म केलं ते ईश्वराला अर्पण करायचं आणि आपल्या कुटुंबाबरोबर जेवण करायचं. आणि अशा प्रकारे सर्व होम वगैरे केल्यानंतर आपण आपल्यावर सूर्याचा आशीर्वाद लाभेल आणि आपल्याला संतती मिळेल म्हणे. असे ऐकोनी गुरुवचन, राजा गुरुस पूजून, भक्तिभावे करून व्रतार्चन करिता झाला. आणि मग अशा प्रकारे त्या राजाने हे व्रत करायला सुरुवात केली. मैत्रेयी एके दिनी स्वच्छंदे आली राजसदनी, राणी लागे तिचे चरणी, निवेदून दुःख आपुले. तर मैत्रेयी एक दिवशी त्या राजाच्या घरामध्ये आली म्हणजे जे राजवाड्यात आली. तर राणीने तिला नमस्कार केला त्या मैत्रेयीला. मैत्रेयी म्हणे अनंतव्रत, करी तेने होईल सुत, भूमंडळी प्रख्यात गुणवंत समरधीर. तर ती राणीला सांगते ती मैत्रेयी, तू अनंताचं व्रत पण कर म्हणे, म्हणजे तुला गुणवंत असा शूर मुलगा होईल म्हणे. मार्गशीर्ष पौर्णिमेसी आरंभावे व्रतासी, 1 वर्ष नियमेसी प्रतिपौर्णिमेसी पूजिजे.
तर मार्गशीर्षाच्या पौर्णिमेला सुरुवात करायची आणि वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला करायचं म्हणे हे व्रत. पूर्वी करोणी स्वस्ती वाचन विधिवत व्रत आरंभोन प्रदोषी पौर्णिमेसी पूजन की जे हविष्यान्न वर्षभर. आणि मग अशा प्रकारे तू सुरुवात करून संध्याकाळी विधिवत पूजा करायची म्हणे आणि हविष्यान्नच घ्यायचं म्हणे वर्षभर. कामपूरक भगवान अनंत हर्षे करिता हे महाव्रत फळ दे सर्वेश्वर अनंत देहो सुत भद्र जे जो. आणि अशा प्रकारे हे महाविष्णूचं व्रत तू केलं तर तुला फळ मिळेल म्हणे आणि चांगला मुलगा होईल म्हणेस. गुणी असा, भद्र म्हणजे गुणी. असे करावे पूजन वर्ष होता संपूर्ण उद्यापन करून गोप्रदान विप्रा द्यावे. आणि मग अशा प्रकारे वर्षभर व्रत करायचं आणि गाईचं दान करायचं ब्राह्मणाला. 12 उदक कुंभ देऊन की जे शक्त्या विप्र भोजन एवं करिता आचरण पापशमन होईल. तर 12 पाण्याचे कुंभ घेऊन आपल्या शक्तीने ब्राह्मण भोजन करायचं. लोकोत्तर गुणी पुत्र चक्रवर्ती पवित्र होईल मान्य सर्वत्र यशस्वी अमित्र दमन दाता. तर ह्याच्यानंतर चक्रवर्ती असा तुला मुलगा होईल म्हणे आणि जसं की शत्रूचं तो दमन करेल म्हणजे शत्रूचा नाश करणारा असा. ब्रह्मवादिनी मैत्रेयी असे सांगोनी आज्ञा घेई शीलधरा राज्ञी वंदी पायी म्हणे आई लोभ ठेवी. आणि मग ती ब्रह्मवादिनी मैत्री आहे तिची जी वाचा आहे ती ऐकून शीलधरा ही राणी राजाची राणी होती तिला सांगितलं की माझ्यावर कृपा कर म्हणे. मैत्रेयीचे वचन ते भूपा कळवून पतीच्या आज्ञे करून व्रताचरण करीतसे. आणि मग ती मैत्रिणीने जे सांगितलं ते त्या राणीने राजाला सांगितलं आणि व्रताला सुरुवात केली. 1 वर्ष हविष्यान्न ब्रह्मचर्य भूमिशयन काम क्रोधादी वर्जुन धरी मौन शिलधारा. ते 1 वर्षभर हविष्यान्न तिने हविष्यान्न म्हणजे काय, व्रतांमध्ये खातो ते अन्न. तर ते तिने 1 वर्षभर खाल्लं, ब्रह्मचर्य पाळलं, भूमिशयन जमिनीवरच झोपायचं आणि काम क्रोध हे सगळा त्याग केलेला आणि मौन धरलं. तिला दत्ताची उपासना व्रती ठेवी तीच भावना सावरोणिया मना संपूर्ण करी यत्ने व्रत. आणि मग तिने दत्तावर भरोसा ठेवून दत्ताची कृपा संपादन होण्यासाठी तिने हे व्रत करायला सुरुवात केली. व्रते श्री दत्त झाला प्रसन्न स्वप्नी निज रूप दाखवून बोले सुहास्यवदन साधू साधू म्हणून या. अत्युत्कट धर्मफळ राज्ञी मिळेल तत्काळ तुला पुत्र होईल सबळ सप्तद्वीप पाळक जो अकुंठित गती स्मरता देईल भेटी असे मिळवणी भक्तपती गुप्त होती तत्क्षणी. आणि मग तिने दत्तावर विश्वास ठेवून म्हणजे दत्ताची सेवा करून तिला एक दिवशी स्वप्न पडलं की दत्त सांगतायत की तुला असा मुलगा होईल की सप्तद्वीपांचं पालन करेल असा तुला मुलगा होईल म्हणे. राणी मग उठवणं आणि मग असं सांगितलं त्या राणीला की तुला मुलगा होईल असं. आणि मग नंतर ते गुप्त होऊन गेले दत्त. राणी मग उठवणं ते स्वरूप स्मरून अत्यंत रुष्ट होऊन सांगे स्वप्न राजा ते. आणि मग ती उठली आणि एकदम आनंदित झाली आणि तिला आश्चर्य वाटलं आणि ती राजाला पटकन सांगायला लागली. कृतवीर्य संतोषला राणीचे पोटी गर्भ राहिला उत्तम डोहाळा लागला राया केला पूर्ण तो केले संस्कार यथाकाळी उच्ची 5 ग्रह ते वेळी उदित असती ते वेळी निश्चित काळी प्रसवली. आणि मग नंतर खरंच त्या राणीला गर्भ राहिला आणि तिला डोहाळे होऊ लागले. राजाने ते पूर्ण केले आणि ज्या वेळेला सर्व ग्रह उच्चस्थानी होते त्यावेळेला मध्यरात्री असा त्या मुलाचा जन्म झाला. निशित काळी जन्म झाला म्हणजे रात्री. दिशा झाल्या प्रसन्न मंद वाहे पवन अग्निज्वाळा प्रदक्षिण वाहती गगन स्वच्छ हो. ब्रह्मांडी हर्ष झाला देवी दुंदुभी नाद केला अप्सरा नाचती सलीला गंधर्व गाती समरसे. आणि मग सगळ्या दिशा एकदम आनंदित झाल्या. वारा मंद मंद व्हायला लागला, अग्निज्वाळा हे व्हायला लागल्या, गगन स्वच्छ व्हायला लागलं आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये
आनंद झालेला, आनंदी आनंद झाला, दुदुंभी नाद झाला. देवांनी दुंदुभीचा नाद केला आणि अप्सरा नाचायला लागल्या. नंतर देवांनी पुष्पवर्षाव पण केलेला आहे. पुष्पे वर्षती दिविज, बाळाचे फाकले तेज, दीप झाले निस्तेज, वाटे लाज नक्षत्रा. असं त्या बाळाचं तेज फाकलं की दिव्यांनासुद्धा आणि नक्षत्रांनासुद्धा चांदण्यांनासुद्धा लाज वाटली, इतकं त्याचं तेज होतं. धर्मी राहिले जनांचे मन, सज्जन होती प्रसन्न, सिद्ध देती आशीर्वचन, आयुष्मान म्हणोनी. राजा बोलावी गणका, करवी बाळाच्या जातका, धनधान्य वस्त्रादिका, देई लोका यथायोग्य. आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. मग राजाने ज्योतिषाला बोलवलं आणि त्याची पत्रिका काय आहे भविष्य ते सगळं जाणून घेतलं. आणि लोकांना अमित असं म्हणजे अमर्याद असं गोदान वगैरे केलेलं आहे. द्विजादी दले सुवर्ण, केले अमित गोदान, ज्योतिषी साधुनी लग्न, बोलती वचन सुहर्षे. दैवशाली हा कुमार, श्री दत्तात्रेय कृपापात्र, तपोबळे पवित्र, होईल सर्वत्र प्रख्यात. आणि मग सगळे ज्योतिषी सांगायला लागले की हा मुलगा खूप भाग्यशाली आहे म्हणे, आणि याला दत्ताची कृपा झाल्यामुळे तपोबलाने हा पवित्र होईल असं, आणि याची ख्याती सगळीकडे होईल म्हणे, असे ज्योतिषी ते सांगायला लागले. याचे घेता नाम, नष्ट वस्तूचा का आगम, स्मरता करील आगम, निगमागम प्रवीण हो, सप्तद्वीप महापती, होईल हा चक्रवर्ती, अनंत व्रते निश्चिती, 85 सहस्र वर्षे. तर मग हा कसा होईल? वेद मंत्र व तंत्रशास्त्र हे सगळं त्याला येईल म्हणे, आणि वेदांतांमध्ये आणि तंत्रशास्त्रामध्ये हा प्रवीण होईल म्हणे. सूर्यव्रते रोगरहित, लक्षायू होय निश्चित, जितेंद्रिय विजयी सतत, जो समंत सर्वाला. तर सूर्याच्या व्रताने झालेला हा मुलगा आहे म्हणून हा निरोगी राहील व असं. ऐसे ऐकोनी गणकवचन, राजा करी त्यांचे पूजन, 16वे दिवशी अभिधान, ठेवी अर्जुन सुताचे. आणि मग ज्योतिषांनी असं भविष्य सांगितल्यानंतर राजा एकदम आनंदी झालेला आहे आणि त्यांची पूजन करून त्यांना हे दिलेलं आहे दक्षिणा वगैरे, आणि 16व्या दिवशी बारसं केलेलं आहे आणि नाव ठेवलेलं आहे त्याचं. यौवराजा, त्याचं नाव काय ठेवलं? अर्जुन असं नाव ठेवलेलं आहे. यौवराजा योग्य अर्जुन, होतो पिता गेला मरुण, म्हणती पौर प्रधान, करी राज्य अर्जुना. आणि मग तो तरुण झाल्यानंतर त्याचे जे वडील होते ते मरण पावले. नंतर ते गावातले ज्यांचे जे नागरिक होते, प्रजा होती, ते सर्व सांगायला लागले की तू आता ह्या राज्यावर बैस म्हणे. अर्जुन म्हणे नको राज्य, मनापासून केले त्याज्य, ते जरी हो का पूज्य, अंती प्राज्य कष्ट दे. तर म्हणे हे मला नको म्हणतो अर्जुन सांगायला लागला, हे राज्य बीज मला काही नको म्हणे, हे राज्य आता आधी बरं वाटतं म्हणे, पण नंतर कष्ट होता म्हणे, त्रास होतो म्हणे याच्याने. भूमीचा 6 व्यापारांचा 12 घेऊन जो प्रदेश, न पाळी प्रजेस न्यायाने, चोराधिकांपासून न करी प्रजा संरक्षण, न हो हे राज्यलक्षण, नरक दारुण तया अंती. जमिनीचा 6वा भाग, व्यापारांचा 12वा भाग, आणि हे सर्व घेऊन जो न्यायाने राज्य करत नाही किंवा चोर चिलट्यांपासून प्रजेचं संरक्षण करीत नाही, तर हे काही राज्यलक्षण नाही आहे म्हणे. आणि हे जर असं केलं नाही, प्रजेचं रक्षण केलं नाही, तर ते शेवटी काय होतं, राजाला नरकातच जावं लागतं म्हणे. तर म्हणून हे राज्यच नको म्हणे मला. असोनिया समर्थ, अधर्म नव आरिता व्यर्थ, 60वी अन्याय अर्थ, तो धूर्त नरकी पडेल. परत काय, आपण समर्थ आहे म्हणजे आपल्याकडे तेवढी पात्रता आहे, आपल्याकडे तेवढं धन आहे, पण तरीसुद्धा साठवण करून ठेवायची आणि प्रजेला नाही द्यायचं. तर हे अशा लोकांसाठी, अशा राजासाठी तो राजा नरकातच जाईल म्हणे. जो नीती सोडूनी, क्रोध लोभ जोडूनी, दंड्या ते दंडुनी, ते सोडूनी दंड्या ते. आणि परत नीतिधर्म न बाळगता ज्याने चूक केलेली आहे त्याला सोडून द्यायचं, आणि जो चूक करत नाही, जो निर्दोष आहे त्याला शिक्षा करायची.
तर असं जो करेल त्यालासुद्धा नरकात जावं लागतं. तुम्ही म्हणाल हे असे, कळे तरी त्वा वागावे तसे, हे तो घडेल कसे, परविश्वासे राज्य करुणी, जे भृत्य ठेवी भूप, ते करीती जे पाप, चतुर्थांशे आपोआप, ते नृपमस्तकी पडे. प्रधान किंवा नोकर चाकर जे आहेत त्या राजाकडचे, ते जे पाप करतात तर त्याचा चौथा भाग आपोआप राजाच्या डोक्यावर येतो म्हणे, राजालाच भोगावा लागतो म्हणे. ते जे पाप करतात, ते जे काही कृत्य करतात तर त्याचं पाप राजालाच फेडावं लागतं म्हणे. एवं मी एकला कसे जोडू साधू फला, मग या राज्याच्या बोला ऐकुनी बोलला गर्गमुनी. अर्जुना तू धन्य होसी, आणि मग म्हणून मला हे राज्य नको असं तो अर्जुन सांगायला लागला. मग त्याचं हे बोलणं ऐकून गर्ग म्हणून त्याला सांगायला लागले. अर्जुना तू धन्य होसी, हे यथार्थ बोलसी, जो दोहिल भूधेनुसी, तेने प्रजावत्साशी पाळावे. बरोबर आहे म्हणे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणे. परंतु जो भूधेनू म्हणजे भूमिरूपी गाय, जो दोहील म्हणजे तिचं जे दूध किंवा तिचे जे गाय दोहून ते दूध आहे ते कोणाला द्यावं, प्रजेला द्यावं. म्हणजे भूमीची जो सेवा करेल त्यांनी आपल्या प्रजेला मुलासमान वागवावं म्हणे. जो दोहिल भूधेनुसी, तेने प्रजावत्साशी पाळावे, म्हणजे प्रजेला पालन करावं. धरिता तीक्ष्ण दंडा, होईल प्रजेला पीडा, की धरिला मृदुदंडा, तया वेडा करतील. किंवा आपण कडक शासन केलं म्हणे, आपण कडक शासन केलं तर प्रजेला त्रास होतो, आणि थोडीशी दोरी सैल सोडली का लोक आपल्याला वेडं करताल म्हणे, असंही म्हणे ते. जसा नीतिशी तोष्ण, मनोहर वाटे पवन, युक्त दंड तसा जान, प्रजारंजक करील भूप. म्हणून आपण योग्य तेच करावं म्हणे. जरी पाराव्याचा विश्वासा, तू न धरिसी सहसा, तरी तू योगाभ्यासा, करी साध्वसा वारील तो. योगे नाना देह धरिसी, तू एकला राज्य करिसी, मनोवेगे तू फिरसी, सर्व जानशील साक्षित्वे, अनुसया गर्भरत्न, दत्तात्रेयाभिधान, संय पर्वती आसन, असे जान तयाचे. ज्याला म्हणती योगींद्र, यन्नामे सुके भव समुद्र, नित्य जो विनिंद्र, ध्याती वितींद्र मुनी जाते. तर तू आता हे करू नको म्हणे, ज्याप्रमाणे, आणि तू योगे नाना देह धरसी, तू एकला राज्य करिसी, करिसी मनोवेगे तू फिरसी, सर्व जानशील साक्षित्वे. ठीक आहे म्हणे, तू दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवते ना म्हणे, तर तू आता योग, असं ते गार्ग्यमुनी याला सांगतायत अर्जुनाला. तर तू योगाभ्यास कर म्हणे, आणि योगाभ्यास केल्याने काय होतं, तुझ्या मनातील भीती जी काय आहे ती निघून जाईल म्हणे. आणि योग साधना केल्याने तू नाना प्रकारचे देह धारण करशील, आणि मनाच्या वेगाने तुला कुठेही जाता येईल म्हणे. तू मनाच्या वेगाने सर्व काही जाणशील म्हणे. अनुसूया गर्भरत्न, दत्तात्रेयाभिधान, संय पर्वती आसन, असे जान तयाचे. तर अनुसयेचा जो पुत्र आहे कोण, तो दत्तात्रेय, ते कुठे आहेत, सह्याद्री पर्वतावर आसन घालून बसलेले आहेत म्हणे. ज्याला म्हणती योगींद्र, यन्नामे सुके भव समुद्र, नित्य जो विनिंद्र, ध्याती वितंद्र मुनी जाचे. तर तो असे जे दत्त आहेत म्हणे, तर ते सदैव जागे असतात, आणि त्यांना आळस हा नाहीच आहे म्हणे, त्यांना झोपच नाही आहे म्हणे, असे ते आहेत म्हणे. निश्रेय गुण्य मार्गे चाले, भक्ता वृक्षी योगबळे, योगानंदे तोडुले, ज्या देखिले समदर्शनी. तर ते कसे आहेत, संसारातील ज्या कामना इच्छा असतात त्या सर्व नष्ट करतात म्हणे. तर असे आहेत म्हणे ते दत्तगुरू. महात्मा जो विश्वसाक्षी, सर्वा समान निरीक्षी, भजकाचा जो पक्षी, दुष्टा शिक्षी स्वयेशी, तरी त्या नये विषमत्व, नये ज्याला निर्दयत्व, नित्यधरी समत्व, योगी सत्वबळाने. असे आहेत की त्यांना सगळ्यांविषयी दया येते म्हणे. माता बाळाचे लालन, किंवा करी ताडन, तिला निर्दय म्हणून, दोष कोण ठेविल. तर ते दुष्टांना शिक्षा देता, आणि चांगल्यांना त्या चांगल्यांवर दया दाखवतात म्हणे. असे ते आहेत म्हणे. समजा एखादी आई आहे, ती आपल्या मुलाचं लालन पालन पण करते, आणि राग आला तर मारते पण,
तिला म्हणेल का कोणी निर्दय दुष्ट असं म्हणेल का ते आईला? तर तसे हे दत्तगुरू आहेत म्हणे. तसे संतांचे पालन, दुष्टाकरिता शिक्षण, नियंत्या नये दूषण, हे भूषण गुणदुषातीत. जगद्धाता अत्रिनंदन, तपस्वी योग्यांचे ध्यान, जो भक्ता दे इष्टदान, त्याचे आराधन करी तू. तर असा हा जगाचा कल्याण करणारा कोण? दत्तगुरू. तर तू त्याच्याकडे जाय म्हणे, त्याच्याकडूनच त्याची तू सेवा कर म्हणे. जंभ दैत्ये स्वर्गस्थान, हरिले तेव्हा येऊन, इंद्रे केले आराधन, त्याला स्थान पुन्हा दिले. ज्याप्रमाणे दत्तांनी काय केलं म्हणे, जंभ नावाचा दैत्य होता, तो कुठे गेला? स्वर्गात. स्वर्गात येऊन त्या इंद्राला त्रास दिला. ही कथा पुढे येणारच आहे. तर त्यावेळेला इंद्राने दत्ताचं सेवा केली. दत्ताला शरण गेल्यानंतर जे त्याला फळ मिळालं आणि इंद्राला त्याचं राज्य परत मिळवून दिलं म्हणे. तसं अद्यापि इंद्र सेवा करी, देवांसह नित्य दर्शन करी, म्हणून नाही त्याला सरी, सुखे राज्य करी स्वर्गाचे. म्हणून दत्ताची सेवा इंद्राने सुद्धा केली आणि त्याला राज्य प्राप्त झालं त्या जंभ नावाच्या दैत्यापासून. ज्याचे दुष्कर आराधन, दुर्मतीला वाटे कठीण, सुमतीला सुख कर जाण, तो कारण आत्मभूत. देहाभिमानी बहिर्मुख, जे न सोडिती विषय सुख, न दिसे तया भगवन्मुख, कैसे सुख मग तया. दुर्मतीला तो दूर, भक्ता समीप निरंतर, व्यापक तो जो योगीश्वर, त्यापासून वर मिळवी तू. जे दुष्ट आहेत किंवा ज्यांची बुद्धीच होत नाही त्यांना शरण जाण्याची दत्ताची, तर त्यांच्यापासून ते दूरच आहेत म्हणे. आणि ज्यांची भक्ती खरंच आहे तर त्यांना ते जवळच आहेत म्हणे, तर त्यांच्यापासून लांब नाही आहेत. तर तू त्यांच्याकडे जा, असं ते गर्ग म्हणून या अर्जुनाला सांगतायत. ज्यांचे नित्य गंगा स्नान, माहुरी करी शयन, सह्याद्रीवरी आसन, करी ध्यान गाणगापुरी, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी जाऊन, करी जो भस्मधारण, संध्यावंदन कराडी, कोल्हापुरी भिक्षाटन, पांचाळेश्वरी जाऊन, नित्य करी भोजन, विचित्राचरण जयाचे, पंढरपुरी जाऊन, नित्य सुगंध लेऊन, पश्चिम सागरी येऊन, करगी अर्घ्यदान सायंकाळी. तर ते दत्तगुरू कुठे आहेत? कुठे राहतात? स्नानाला कुठे जाता? गंगेवर, गंगा स्नान करी. माहूरला निद्रा करी, झोपायला कुठे जाता? माहूरला. आसन कुठे आहे? सह्याद्रीवर. ध्यान कुठे आहे? गाणगापूरला. आचमन कुठे करता? कुरुक्षेत्रावर कुठे करता? धोपेश्वरीला जाऊन भस्मधारण करता. संध्यावंदन कुठे करता? कराडी. कोल्हापूरला भिक्षेला जातात. पांचाळेश्वरी काय करता? भिक्षेला जाऊन पांचाळेश्वरीला भोजन करता, असं त्यांचं आचरण आहे. पंढरपूरला जाऊन सुगंध घेतात म्हणे आणि पश्चिम सागरी येऊन अर्घ्यदान देता, असे हे दत्तगुरू आहेत म्हणे. जो करील स्मरण, त्या देई दर्शन, व्यापिले जेने त्रिभुवन, असो नमन तच्चरणा. तर ते स्मर्तृगामी आहेत म्हणे. जो जसं स्मरण करेल तसं त्यांना ते दर्शन देतात म्हणे. ज्याची लीला ऐकोन, तृप्त होती कानमन, त्याला कोण कानमन, न करील जनमान्य तो. जो मायाध्यक्ष होन, करी जग उत्पन्न, त्याचे करी पालन, जो स्वये उदासीन निगर्व. ब्रह्मरूपे उत्पादक, विष्णुरूपे पालक, रुद्ररूपे संहारक, करी एक तो सर्व. तर ह्या अशा लीला ज्यांच्या ऐकून आपले कान तृप्त होतात, तर मग त्याला कोण नमस्कार करणार नाही म्हणे. असा हा दत्त आहे. तर तो काय करतो? ब्रह्मरूपे म्हणजे ब्रह्मरूप घेऊन उत्पत्ती करतो. विष्णुरूप घेऊन पालन करतो आणि रुद्ररूपे म्हणजे शंकराचं रूप घेऊन संहार करतो. असा तो कोण? तो दत्त. तो भक्तीचा भुकेला, भक्ताधीन राहिला, अंतर न देता भक्ताला, खेळ भला करीतो. योगक्षेम भजकाचे, वाहे ते विरुद्ध त्याचे, आगम व गाजवी तयाचे, दर्शन करी अर्जुन. तर म्हणे तो कसा आहे? भावाचा भुकेला आहे. त्याला सर्व भक्तांची योगक्षेमाची म्हणजे अन्नपाण्याची सुद्धा काळजी त्यालाच आहे म्हणे. भावे करिता सेवन, तो होईल प्रसन्न, ना तरी त्याचे मन, वळविल कोण कसे बा.
आपली भक्ती असेल तर बरोबरच देव आपल्याला प्रसन्न होतो. त्याने देता वरदान एकला करशील तू जाण, सप्तदीप पृथ्वी पालन स्वेच्छाचरणी होऊन. त्याने जर वरदान दिलं म्हणे तुला तर एकटाच तू सप्तदीप पृथ्वी जी आहे तिचं पालन तू एकटा करशील म्हणे, असं ते गर्गमुनी याला सांगतायत अर्जुनाला. तो देईल तुला घृती, तो देईल नाना शक्ती, भावे करी त्याची भक्ती, दे जो सन्मती मुक्तिदाता. तर तोच तुला धैर्य देणारा आहे, तोच तुला शक्ती देणारा आहे, पण तू भक्तिभावाने त्याला शरण गेला तर. जे जे म्हणी आणसी योग प्रभावे ते मिळविसी, मानुनी माझ्या वचनासी सेवी दत्ताशी सत्वर. तर जे तुला पाहिजे आहे ते सर्व तुला मिळेल म्हणे. तू आता माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव आणि दत्ताला शरण जा. धन्य धन्य तू मुनी श्री दत्ताच्या स्मरणी, योजिले मज लागोनी हामी मानी अनुग्रह. तर मग तो अर्जुन सांगायला लागला, ऐकोनी गर्ग्याचे वचन, वेधले तत्काळ मन, गर्गा करोनी नमन. प्रेमे अर्जुन बोलत असे, धन्य धन्य तू मुनी श्री दत्ताच्या स्मरणी, योजिले मज लागोनी हामी मानी अनुग्रह. आणि मग त्या गर्गमुनींचं भाषण ऐकून याच्या मनावर परिणाम झाला की खरंच आपण दत्ताला शरण जायला पाहिजे. आणि तो नमस्कार करून सांगतो की तुझ्यामुळे मी आता जाईल म्हणे, दत्ताला शरण जाईल म्हणे. धन्य धन्य तू मुनी दत्ताच्या स्मरणी, योजिले मज लागोनी हामी मानी अनुग्रह. आणि मग तुम्हाला जे हे सांगितलं तो जणू काही तुम्हाला उपदेशच केलेला आहे, माझ्यावर तू अनुग्रह केलेला आहे म्हणे, असं अर्जुन गर्गमुनींना सांगतोय. सकाम हित दावनी माझी वृत्ती वळवणी, लाविली श्री दत्त भजनी झाला मनी परमहर्ष. तर तू माझी जी बुद्धी होती ती वळवली आहे दत्ताच्या भजनासाठी आणि दत्ताच्या सेवेसाठी, तर मला खूप आनंद झालेला आहे म्हणे. धन्य धन्य अत्रिमुनी धन्य अनुसया साजनी, परात्मा अनिला ज्यांनी नामरूपा आश्चर्य हे. धन्य म्हणे ते अत्रि आणि अनुसया ज्यांनी या परमात्म्याला जन्म दिलेला आहे. असा जो अत्रिपुत्र दत्तात्रेय पवित्र, ज्याने घातले योग सत्र असे सर्वत्र जो, ज्याची ऐकोणी दिनचर्या मी पावलो आश्चर्य, तो कसा भेटला देववर्या मुनिवर्या हे सांगावे. तर मग म्हणे हे अत्रिपुत्राचं सर्व ऐकून म्हणजे दत्तात्रेयांचं सर्व वर्णन ऐकून किंवा त्यांची दिनचर्या कशी आहे, कुठे भोजन करतात, कुठे भिक्षेला जातात, कुठे आंघोळीला जातात, हे सर्व ऐकून मला आता आश्चर्य वाटतं म्हणे. पण मला हे कळत नाही म्हणे की हा इंद्राला कुठे भेटले, दत्तगुरू इंद्राला कसे भेटले आणि कुठे भेटले ते सांगा म्हणे. देवेंद्रे जाऊन कोठे केले दर्शन, कसे केले आराधन, मन वळविले मग कैसे त्यांचे, त्याच्या राज्याचा जंभासूर कसा करी अपहार, असुरांशी की समर, अमरेंद्रावर काय दिधला. तर म्हणे हे सर्व कसं झालं, हा जंभासूर कोण आहे, तो त्या इंद्राकडे कसा गेला, त्या राक्षसाशी या इंद्राचं युद्ध कसं झालं ते मला तुम्ही सर्व सांगावे म्हणे. हे चरित्र अपूर्व ऐकावे वाटे सर्व, कान पसरवणेही सर्व, सोडवणी गर्व नाय केल की. तर मग हे जे आहे म्हणे चरित्र तर इतकं गोड आहे तर ते परत परत ऐकावं असं वाटतं. आणि आपणच नाही तर शंकरसुद्धा ऐकण्यासाठी आतुर आहेत म्हणे. मी असे श्रद्धान माझे करी समाधान, दत्तचरित्र पावन ऐकवा कान भरोनी, मग मीही करीन श्री दत्ताचे सेवन, जेणे होय प्रसन्न देईल वरदान श्री दत्त. आणि मग काय आहे दत्ताची सेवा केल्याने काय फळ मिळतं किंवा इंद्राला त्यांनी कसं हे केलं तर ते सर्व तुम्ही मला सांगा, म्हणजे माझी पण दत्तावर भक्ती जडेल म्हणे. असे बोलता अर्जुन गर्ग पावे समाधान, बोले उत्तरवचन चित्ती चिंतोनी श्री दत्त. आणि मग हे अर्जुनाचं बोलणं ऐकून गर्गमुनींना समाधान वाटलेलं आहे. आणि मग त्यांनी जे काय उत्तर दिलेले आहे ते आता लक्ष देऊन ऐका. इति श्री दत्त महात्मे श्री वासुदेवानंद सरस्वती कृते चतुर्थोध्याय गौडः. श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.